नाशिक रोड येथील दत्त मंदिर रोड, मोटवानी रोड परिसरातील विनोद अशोक कंदोई यांच्याकडे वाहन चालक म्हणून काम करणारा जगतपाल बुधराम सिंग व त्याचा साथीदार सुशील भाट हे 10 लाख रुपये रोख घेऊन कंदोई यांच्या मोटारसायकलीवरून फरारी झाले होते। त्यांना गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने चांदवडजवळ मंगरुळ फाटा येथे सापळा रचून शिताफीने पकडले। त्यांच्याकडून 10 लाख रुपये रोख व मोटारसायकलचा 10,60,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी कंदोई यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती। त्यानंतर आरोपींचा राजस्थान, हरियाणा, पंजाब सीमेवर शोध घेतला। दरम्यान हवालदार महेश साळुंके व अंमलदार राहुल पालखेडे यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी जगतपाल बुधराम लालर हा त्यांच्या स्प्लेंडर मोटारसायकलीवरून एका साथीदाराच्या सह चांदवड मार्गे नाशिककडे येत आहे। ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश साळुंके, अंमलदार राहुल पालखेडे, नितीन जगताप, राम बर्डे, अप्पा पानवळ, चालक हवालदार सुखराम पवार यांचे पथक पाठवले। या पथकाने मंगरुळ फाटा येथे सापळा रचला असता माहितीप्रमाणे MH15 JS 1478 वरून 2 व्यक्ती आल्या। त्यांना पकडून त्यांची चौकशी केली असता जगतपाल बुधराम लालर वय 24 आणि सुशील शिशुपाल राव वय 22 दोघेही राहणार सोनेडी तालुका नोहर राजस्थान, सध्या राहणार दत्त हाऊसिंग सोसायटी शिवाजीनगर, टाकळी रोड, नाशिक रोड यांनी गुन्ह्याची कबुली दिली। या दोघांना अटक करून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।